प्रजेकडून कर घ्यायचा. पण कर कशासाठी घ्यायचा, कशा पद्धतीने घ्यायचा, त्याचा मागचा त्याचा उद्देश काय होता, हेतू काय होता, प्रयोजन काय होतं, हे सगळं जेव्हा आपण पाहू तेव्हा आपल्याला ही गोष्ट लक्षात येईल. आता जसं आपण सगळ्यांनी मला वाटतं आता केलंय, तर आपण सगळेजण वाल्मिकी रामायण वाचत असतो नाही का घरी संध्याकाळी. मग आता त्या वाल्मिकी रामायणामध्ये तत्कालीन अर्थव्यवस्था असा एक टॉपिक आहे सुरुवातीला. त्या अर्थव्यवस्थेमध्ये कराबद्दल पण सांगितलेलं आहे की कर कशा प्रकारे त्यावेळेस ते राजे घ्यायचे, का घ्यायचे नाही का. आणि मग तीच गोष्ट इथं कालिदासाने या एका सुंदर श्लोकामध्ये सांगितलेली आहे. त्या टॅक्सेशन नाही का, म्हणजे टॅक्सेशन ही संकल्पना आजच खूप उदयाला आली वगैरे वगैरे असं नाहीये. तर त्या काळात किती बारकाईने या टॅक्सेशनचा विचार केलेला असायचा ही गोष्ट इथं दिसते. त्यासाठी ते म्हणतात काय की प्रजानामेव भूत्यर्थम, म्हणजे प्रजेकरिता. ठीक आहे, प्रजानाम एव सह सह राजा, तो राजा, प्रजानामेव केवळ प्रजेच्या साठी, भूत्यर्थम म्हणजे प्रजेच्या कल्याणाकरता, भूत्यर्थम म्हणजे कल्याणाकरता, प्रजेचं कल्याण व्हावं, प्रजेचं चांगलं व्हावं, ह्यासाठी काय करायचा, ताभ्यः बलिम अग्रहीत, त्यांच्यापासून तो काय करायचा, कर गोळा करायचा नाही का, नेहमी कर घ्यायचा. पण कर कशासाठी घ्यायचा, तर त्यात प्रजेचं भलं व्हावं, प्रजेचं कल्याण व्हावं, यासाठी कर घ्यायचा नाही का. आजही आपण बघतो प्रत्येक राज्य असेल, प्रत्येक सरकार असेल, जे काय प्रत्येक गव्हर्नमेंट, ते लोक कर घेतातच आपल्याकडून. पण त्या कराचा किती योग्य विनिमय आपल्यासाठी होतोय नाही का, ज्या प्रजेकडून आपण कर घेतोय त्या प्रजेच्या हितासाठी किती त्याचा उपयोग होतोय हे अभ्यास करण्याची गोष्ट आहे. पण प्राचीन काळात मात्र तसं होत नव्हतं. म्हणजे कर घेण्यामागची पण भावना एकदम उदात्त होती. आणि तो कशा प्रकारे, किती प्रकारे कर घ्यायचे हे पण पुढे सांगतात नंतर. आणि त्यावेळेस ते काय म्हणतायत की ही आता हा जो कर आहे तो प्रजेसाठी ते घ्यायचेच, पण ही म्हणजे बरोबर आहे नाही का, साहजिकच आहे, सत्यच आहे की तो राजा प्रजेच्या हितासाठी प्रजेकडनं कर गोळा करायचा, साहजिकच आहे, बरोबरच आहे. असं का बरं बरोबरच आहे, कारण त्याचं इथं ते लगेच कारण मीमांसा सांगतायत. कालिदास काय म्हणतायत की रवी ही सहस्रगुणम उत्सृष्टुम रसम आदत्ते नाही का. आता त्यांनी लगेच इथं उदाहरण पण दिलेलं आहे. म्हणजे हे कालिदासाचं वैशिष्ट्य आहे, तो कधीही कोणत्याही गोष्टीला विना सपोर्ट, काही आधार न देता तो कधीच सांगत नाही. लगेच तो इथं आधार देतोय की ज्याप्रमाणे सूर्य काय करतो, सूर्य हा लोकांकडून म्हणजे जमिनीकडून नाही का काहीतरी घेतो. आता काय घेतो, तर जमिनीकडून तो पाणी घेतो नाही का. पृथ्वीच्या पाण्यावरची वाफ होते, ती आकाशात जाते आणि मग त्याच्यापासून पाऊस पडून आपल्याला पाणी मिळतं नाही का. आणि ते पाणी इतक्या पटीने असतं, म्हणजे समजा आपण असं म्हणूया, आता वाफ कशात मोजतात, किलो मध्ये मोजूया का आपण. ठीक आहे, समजा किलो मध्ये वाफ मोजली तर 1 किलो वाफ जर त्याने घेतली समुद्राच्या पाण्याचे, वाफेद्वारे 1 किलो पाणी जर 1 लिटर पाणी जर घेतलं तर तो देताना मात्र 100 लिटर देतोय किंवा 1000 लिटर देतोय नाही का. म्हणजे घेताना तो कमी घेतोय पण देताना मात्र जास्त देतोय. म्हणजेच ज्यावेळेस सूर्याला आपल्याला जास्त पाणी द्यायचं असतं त्यावेळेस निदान थोडंसं पाणी तरी त्याला आपल्याकडून आधी घ्यावं लागतं. म्हणजे याचं एखादं उदाहरण म्हटलं तर कसं होईल की समजा नाही का आपल्याला एखाद्या बादलीतून दुसऱ्या बादलीमध्ये पाणी सोडायचंय किंवा एखाद्या पेट्रोल टँक मधून दुसऱ्या टँक मध्ये पाणी, काय ते बॉटल मध्ये आपल्याला पेट्रोल काढायचंय. मग त्यावेळेस 2 गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. एक तर आपल्याला काय करावं लागतं, तोंडाने हवा फुकून म्हणजे हवा ओढून त्यातून ते ओढावं लागतं. किंवा दुसरा काय प्रयोग करू शकतो आपण की ती नळी आधीच, तेवढी जी नळी असेल ती त्या द्रव्याने भरून घ्यायची आणि मग ती त्याच्यात सोडली दोन्हीकडे की आपोआपच इकडून तिकडं तो प्रवाह चालू होणार की नाही. म्हणजे तो प्रवाह चालू करण्यासाठी आधी थोडंसं द्रव्य मला त्याच्यामध्ये भरावं लागतंय. मग तसंच इथं पण आहे. किंवा तुम्ही गावाला एखादा आपण जे मोटार वगैरे बघतो ना विहिरींवरच्या, त्याच्यातून समजा कधी पाणी ओढत नसेल, काय होत नसेल, तर तिला आपल्याला आधी थोडंसं पाणी भरावं लागतं. आणि तेवढं थोडं पाणी भरलं तर मग ती मोटर आपल्याला सारखी पुढं पाणी देतच राहते.
मग अगदी तसंच आहे इथं, की हा सूर्य काय करतो, त्या सूर्याला आपल्याला हजारो पटीने पाणी द्यायचंय. पण ते हजारो पटीने पाणी देण्यासाठी आधी त्याला थोडंसं आपल्याकडून ते पाणी घ्यावं लागतं. म्हणून तो सूर्य जमिनीवरून समुद्र, नदी, तलाव, सरोवर जे काही असतील त्या सगळ्यांमधून थोडं वाफेच्या स्वरूपात पाणी घेतो आणि मग आपल्याला हजारो पटीने ते पाणी देतो. मग तसंच इथं हा जो दिलीप राजा होता, हा दिलीप राजा पण काय करायचा, प्रजेकडून कर घ्यायचा. पण हा कर कशासाठी घ्यायचा, की जेणेकरून त्याच्या थ्रू त्याला सगळ्या प्रजेला जास्त काही गोष्टी देता आल्या पाहिजेत, नाही का? म्हणून तिच्या कल्याणाकरता. बरोबर? कळाला हा श्लोक? म्हणजे याच्यात काय सांगायचंय, परत एकदा सांगतो संपूर्ण श्लोक. का तो राजा प्रजेच्या कल्याणासाठी तिच्यापासून कर घेत असायचा. आणि ही गोष्ट साहजिक आहे. का बरं साहजिक आहे? कारण जर सूर्याला सुद्धा आपल्याला पाणी द्यायचंय, हजारो पटींनी पाणी द्यायचंय, तर त्याच्यासाठी आधी तो थोडंसं पाणी, थोड्याशा तरी रसाचं शोषण करतोच. म्हणजे थोडा तरी रस आपल्याकडून घेतोच, नाही का? रसम आदत्ते. आदत्ते म्हणजे घेणे, दत्त म्हणजे देणे, आदत्त म्हणजे घेणे, की तो सूर्य एवढा रस आपल्याकडून त्यावेळेस घेत असतो. म्हणजे किती सुंदर संकल्पना आहे. आणि म्हणजे कालिदास हा फक्त एक कवी होता आणि असं नाही. आता कालिदासाचा काळ जरी पाहिला आपण, तर इसवी सनाचं पहिलं शतक ते चौथं शतक हा साधारणतः काळ आहे कालिदासाचा. आणि त्यावेळेस कालिदासासारखा एखादा सामान्य, म्हणजे सामान्य नाही म्हणता येणार, पण एक कवी की ज्याचा सायन्सशी तसा पाहता वास्तविक काही संबंध नाहीये, पण त्याला पण ही गोष्ट परफेक्ट माहिती आहे की सूर्य थोड्या प्रमाणात वाफ करून घेतो ते पाणी आणि जास्त प्रमाणामध्ये नंतर खाली टाकतो, नाही का? म्हणजे सायन्स ही जी संकल्पना होती, आज आपण भूगोलात वाचतो जे सगळ्या काही गोष्टी, तर त्या त्या काळात सुद्धा होत्याच, नाही का? फक्त एवढंच की त्या लोकांनी त्याचा जास्त गवगवा केला नाही किंवा एवढ्या काही गोष्टी त्यांना त्या हायलाइट करायच्या पाहिजेत किंवा असं काही वाटलं नाही. म्हणून असे थोडक्यामध्ये कुठेतरी त्यांनी उल्लेख केलेले आहेत. आणि तसंही कालिदास काही तर सायन्स सांगायला बसलेलं नाहीये, पण त्याला एक उदाहरण द्यायचं होतं म्हणून त्याने हे उदाहरण दिलेलं आहे. ठीक आहे. तर प्रजानामेव भूत्यर्थम सताभ्यो बलिमग्रहीत सहस्र गुणमुत्सृष्टम आदत्तेही रसम रविही. आता पुढचा श्लोक, म्हणजे पुढचा श्लोक तर एकदम कमाल आहे. काय आता पुढच्या श्लोकामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की सेना परिच्छदस्तस्य द्वयमेवार्थ साधनम शास्त्रेष्वकुंठिता बुद्धी मौर्वी धनुषी चातता. ठीक आहे. श्लोक का वाचता येतो ना सगळ्यांना? तुमच्या स्क्रीनवरती आहे, शेअर केलेला तिथं. हा, तर आता ह्याच्यामध्ये काय आहे, तस्य. आता तस्य म्हणजे बघा, सेना परिच्छद तस्य, इथं तस्य शब्द आलेला आहे. तस्य सेना, त्याची सेना किंवा त्याचं सैन्य काय आहे, परिच्छद. परिच्छद म्हणजे जणू काही एखादा त्याप्रमाणे राजचिन्ह म्हणूया किंवा एखादा परिवार म्हणूया. परिच्छद शब्दाचे वेगवेगळे अर्थ इथं आपल्याला घेता येतील. मग त्याच्यामध्ये राजचिन्ह किंवा एखाद्या परिवाराप्रमाणे, म्हणजे त्याची सेना अशी त्या राजचिन्हाप्रमाणे होती. असं का म्हणतात आता ते इथं, त्याचं कारण सांगतायत ते काय, की सेना परिच्छदस्तस्य, त्याची सेना चतुरंगी सेना, नाही का? आता सेना म्हणजे काय असायचं त्यावेळेस, सेनेमध्ये सगळ्याच गोष्टी ना, हत्ती, घोडे, उंट किंवा अजून जे काय असेल, मग पायदळ असेल, रथदळ असेल, घोडदळ असेल, गजदळ असेल, अश्वदळ असेल, हे सगळे जे काही दळ होती त्या काळातली. आणि ह्या सगळ्यांव्यतिरिक्त युद्धामध्ये अजून बरेचसे घटक काम करत असतात ना सैन्यामध्ये, की त्या सैन्याला रसद पुरवणारे, त्या सैन्याला काय त्यांचे आज आपल्याला बघतो आपण की दारू गोळा पुरवावा लागतो आज आपल्याला, ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात ना. आणि दारू गोळा बनवणं वगैरे हे काम तरी जरा सोपं असतंय, पण त्या काळात विचार करा, आज कसं आपल्याकडे मशीन्स आहेत, ह्याच्यामध्ये काय आहे की जसं आजच्या काळात पण आपण पाहिलं की ज्यावेळेस युद्ध होतं किंवा युद्धासाठी सगळं सामान आपण सामग्री बनवतो, त्यावेळेस ज्या गोळ्या लागतात किंवा जे काही मिसाईल्स असतील ते काय असतील ते सगळं बनवणारे आज मशीन्स आहेत आपल्याकडं, नाही का?
पण तसं त्या काळामध्ये त्यांना बाण बनवायचे आहेत, भाले बनवायचे आहेत किंवा अजूनही काही गदा असतील, इतर काही तोमर असतील, ही सगळी शस्त्र आहेत. ती सगळी शस्त्र बनवताना त्यांच्याकडे काही अशा मशीन्स नसायच्या. मग त्यांना ते हातानेच प्रत्येकाला बनवावं लागायचं. आणि एक लोखंडाचा बाण, आता जे काय त्यांच्याकडे ज्या पण धातूचे बाण असतील किंवा लाकडी असतील माहित नाही आपल्याला, पण तो एक बाण बनवण्यासाठी सुद्धा किती कष्ट घ्यावे लागत असतील नाही का. मग ती सगळी कामं करणारे पण त्या सैन्यामध्ये असायचे किंवा असे अनेक लोक, जसे सैन्याचा सारखा उत्साह वाढावा नाही का, सैन्य निराश होऊ नये, हताश होऊ नये म्हणून मग सैन्याला पुश करणारे ढोल, ताशे, नगाडे हे सगळे वाजवणारे वादक असायचे. किंवा मग ते जे हत्ती, घोडे, उंट जे काही युद्धामध्ये दिवसभर उभे राहून लढणारे नाही का, सकाळी हत्ती गेला आणि दिवसभर लढत राहिला घोडा असं नाहीये. मग त्याला मध्ये खायला प्यायला काहीतरी ह्या सगळ्या गोष्टी लागतात ना, किंवा इतर अशा बऱ्याचशा गोष्टी युद्धामध्ये होत राहतात. लढताना काही आपलं सैन्य जखमी झालं, काही हे झालं, तर त्याला परत आणून आपल्या छावणीपर्यंत घेऊन येणं किंवा असे याच्यासाठी वेगळी माणसं, असे प्रत्येक कामासाठी वेगवेगळी माणसं असायची आणि असं म्हणून ते खूप मोठं सैन्य व्हायचं. पण इथं संकल्पना किती सुंदर दिलेली आहे की असं जे चतुरंगी सेना होती नाही का, चतुरंगी सेना म्हणजे त्याच्यात काय काय येतं, घोडदळ, गजदळ, पायदळ आणि रथदळ, असे हे चार, त्याला चतुरंगी सेना म्हणतो आपण. तर ही जी चतुरंगी सेना होती, या चतुरंगी सेनेला परिच्छद, सेना परिच्छद नाही का, ती चतुरंगी सेना जणू काही एखाद्या राजचिन्हाप्रमाणे तिथं राहिलेली होती नाही का. एखाद्या राजचिन्हाप्रमाणे राहिली म्हणजेच काय की राजचिन्ह काय काय असतात नाही का. समजा आता आपण युद्धामध्ये बघतो, समजा आता शिवाजी महाराजांचे मावळे आहेत, ते सगळे लोक लढायला चालले. मग आता लढायला जाताना ते काय काय नेतात सोबत, नुसते तलवारी, ढाली, भाले हे ह्या गोष्टीच नेत नाही. मग सोबत त्यांचे काही राजचिन्ह असेल किंवा भगवा झेंडा असेल किंवा नाही का, असे काही काही दाखवतात, एखादं छत्र चामर असेल, अशा गोष्टी पण त्या युद्धामध्ये घेऊन जातात. आता तसं जर पाहिलं तर अर्थार्थी डायरेक्ट युद्ध करण्याशी किंवा डायरेक्ट लढण्याशी ह्या गोष्टींचा तसा काही एक संबंध नाहीये नाही का, की ह्या गोष्टी युद्धामध्ये काही स्वतःचा प्रमुख किंवा महत्वाची भूमिका बजावतायत, प्रमुख रोल दाखवतायत, असं काही नाहीये. पण ते फक्त एक शांततेने उभे असतात एका ठिकाणी आणि काहीतरी प्रतिचिन्हित करत असतात नाही का. समजा भगवा झेंडा दिसला की हा, हे शिवाजीचं सैन्य आलं किंवा जे काय असेल ते, म्हणजे त्याचं काम तेवढंच आहे, ते पुढे लढत वगैरे काहीच नाही, गपचूप शांत उभं असतं. मग तशाच प्रकारची ह्याची ही जी चतुरंगी सेना होती ना, ही चतुरंगी सेना सुद्धा अशीच एखाद्या राजचिन्हाप्रमाणेच बनवून जायची युद्धामध्ये. कारण का, त्याचं कारण सांगतायत ते की सेनेला कधी लढावं लागायचंच नाही. कारण ह्या दिलीप राजाची दोन अर्थ साधन होती, म्हणजे त्याला जे पण काही मिळवायचं होतं नाही का, युद्ध करून जिंकायचं असेल किंवा जे पण काही मिळवायचं असेल, तर त्याच्यासाठीची त्याची दोन प्रमुख साधनं होती. द्वयमेव अर्थसाधनम, हा, म्हणजे दोन अर्थसाधनम द्वयमेव, त्याचे कार्यसिद्धीचे किंवा कार्य तडीस नेण्याचे दोन महत्वाची साधनं होती. कोणकोणती होती तर सगळ्यात पहिले सांगतायत शास्त्रेषु अकुंठिता बुद्धी नाही का, की शास्त्रेषु अकुंठिता बुद्धी म्हणजे शास्त्रांमध्ये अकुंठित, अकुंठित म्हणजे जिला अवरोध उत्पन्न होत नाही नाही का, जिला मध्ये काही बॅरिगेट्स नाहीयेत, काही बॅरियर्स नाहीयेत, अशी बुद्धी, जिला कोणीही मध्ये अडवू शकत नाहीये. कोणत्याही शास्त्रामध्ये जरी तिला जायचं असेल तरी कोणत्याही शास्त्रामध्ये जाताना तिला कोणीही अडवू शकत नाहीये, अशी ती बुद्धी होती. शास्त्रेषु अकुंठिता बुद्धी ही म्हणजे नाही का, आता हे थोडं पुढे गेल्यावरती सांगतो तुम्हाला कसं. आणि दुसरी आहे की मौर्वी धनुषी चातता, म्हणजे इथं काय सांगतायत, धनुषी आतता मौर्वी च, असं आहे ते. ठीक आहे, मौर्वी धनुषी मौर्वी आतता च म्हणजेच काय, धनुष्यावर चढवलेली नाही का, आतता म्हणजे चढवलेली, आणि मौर्वी म्हणजेच काय, प्रत्यंच्या नाही का, धनुष्याची जी दोरी असते किंवा जे काय तार असेल त्याची, तर ती दोरी म्हणजे प्रत्यंच्या, त्याला मौर्वी असं म्हटलेलं आहे, की धनुष्यावरती चढवलेली मौर्वी म्हणजेच प्रत्यंच्या. ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, ह्या दोन गोष्टीच दिलीप राजाच्या कोणत्याही कार्यसिद्धीचे
दोन प्रमुख साधनं होती, नाही का. कार्यसिद्धी जर करायची असेल तर सिद्धीसाठी साधनं ही लागतातच. पण ती साधनं कोणती होती याच्याकडे, तर ती प्रत्यंच्या धनुष्यावर चढवलेली आणि दुसऱ्यामध्ये शास्त्रामध्ये अकुंठित बुद्धी. आता हे कसं, म्हणजे थोडक्यात दादा आपल्याला प्रवचनामध्ये ह्याचं उदाहरण देतात विश्वामित्राचं किंवा परशुराम पण तसंच, की ह्यांचं कसं होतं की ज्याला आपण म्हणतो ना, अग्रतश्चतुरो वेदः पृष्ठतः शरन्धनु इदं ब्राह्मम इदं क्षात्रम शापादपि शरादपि, नाही का, असं त्यांनी सांगितलेलं इथं. म्हणजेच काय, हे लोक कसे होते, परशुराम म्हणा विश्वामित्र म्हणा, हे अग्रतश्चतुरो वेदः, नाही का, ते स्वतः त्यांनी वेदांचा इतका अभ्यास केलेला होता, सर्व शास्त्रांचा अभ्यास केलेला होता, सर्व शास्त्रांमध्ये ते लोक पारंगत होते. म्हणून अग्रतः म्हणजे पुढून जर पाहिलं तर म्हणजे बुद्धीने ते काय होते, त्यांच्याकडं शास्त्र शुद्धता होते आणि शास्त्रामध्ये ते पारंगत होते. म्हणजे कोणाशी, नाही का, युद्ध जास्त करून आपलं दोन प्रकारेच होतं ना, एक तर वाचिक म्हणजे नाही का, आपण एखाद्याला बडबड करून एखाद्याशी बोलतो काहीतरी वादविवाद, आणि किंवा मग डायरेक्ट हातापायी होती, लढाई होते, नाही का, ह्या सगळ्या गोष्टी तिथं होतात. मग त्यासाठी सांगतायत की ज्यावेळेस एखाद्याशी कोणाशी शास्त्रार्थ करायचा असेल तर यांचा शास्त्रांचा अभ्यास इतका होता, म्हणून शास्त्रेषु अकुंठिता बुद्धी अशी यांची होती. जसं विश्वामित्र आणि परशुरामाचं की अग्रतः चतुरो वेदः, नाही का, सगळ्या चारही वेदांना उकळून जे प्यायलेले असे हे लोक होते. आणि त्याचप्रमाणे मागच्या बाजूने काय होतं, पृष्ठतः सशरंधनु, नाही का, त्यांच्या पाठीवरती काय असायचं नेहमी, सशरम म्हणजे शर म्हणजे बाण, बाणांसहित असलेलं धनुष्य, नाही का, कायम त्यांच्या पाठीला हे बाणांसहित असलेलं धनुष्य असायचं. धनुष्य ठेवण्यासाठी जे तोणीर असायचा किंवा जो भाता असायचा तो त्यांच्याकडे कायम असायचा. म्हणजे इदम ब्राह्मम इदम क्षात्रम, म्हणजे त्यांच्याकडे हे दोन्ही प्रकारचं तेज होतं. म्हणजे ब्राह्मण ज्याप्रमाणे त्याच्या वाणीने तेजस्वी असायचा आणि क्षत्रिय त्याच्या शास्त्र धर्माने किंवा त्याच्या शस्त्राने तेजस्वी असायचा. तर या दोनही गोष्टी त्यांच्याकडे होत्या. म्हणून ते काय म्हणतात, इदम ब्राह्मम इदम क्षात्रम शापादपि शरादपि, की समर्थ आला ना एकदा माझ्याकडे आणि जर मला त्याच्याशी दोन हात करायचेच आहेत तर एक तर त्याला मी शाप तरी देईल. शाप देण्याचे सामर्थ्य कुठून आलंय, कारण सगळे वेद हे त्यांना उकळून प्यायलेले आहेत ते, नाही का, वेदांचं बाळकडून मिळाल्यामुळं ते सगळे कोणत्याही स्थितीमध्ये शाप देण्यास समर्थ होते, कारण एवढे त्यांनी स्वतःचं चारित्र्य डेव्हलप केलेलं होतं. आणि त्याचसोबत दुसरी गोष्ट कोणती होती, सशरंधनु, नाही का, की इदम ब्राह्मम इदम क्षात्रम शापादपि शरादपि, म्हणजे शाप देऊन तरी तुला मारेल किंवा मग बाणाने तरी तुला मारेल, अशा दोन्ही स्थितीमध्ये ते लोक समर्थ होते. मग तसाच हा दिलीप राजा पण होता की शास्त्रेषु अकुंठिता बुद्धी, कोणाशी शास्त्रार्थ जरी करायचा असेल तरी त्याची बुद्धी तिथं कधीच थांबलेली नव्हती. आणि कोणाशी धनुष्याने किंवा युद्धभूमीवरती लढायचं असेल तरीही तिथेही तो सगळीकडे सक्षम होता, तयार होता. मग असा जो एकच व्यक्ती सगळीकडे सक्षम आहे, तर मग अशा सक्षम असलेल्या व्यक्तीच्या सेनेला रणांगणावरती गेल्यावरती काय काम पडणार आहे का, नाही ना, काही काम पडतच नाही. ती सेना गपचूप तशीच उभी राहणार आहे तिथं, आणि हा एकटाच सगळं युद्ध जिंकून परत येणार आहे, नाही का. म्हणजे किती असं सुंदर वर्णन केलेलं आहे इथं, की त्याची सेना फक्त आणि फक्त एखाद्या राजचिन्हाप्रमाणे शोभून दिसत होती, तिला कधीच काही काम करायला लागलं नाही. म्हणजे ती सेना पण खरंच भाग्यवान असेल ना, की दिलीप राजाची सेनेत आम्ही आहोत. हा, तुम्ही काय काम करता रोज, काय नाही, मस्त आहे की बघतो तिथं युद्ध रणभूमीवर जातो, दिलीप राजा लढत असतो आणि आम्ही त्याच्याकडं हाताची घडी घालून बघत असतो. म्हणजे आता हे काय खरं एकदम एवढं असं नसेल, पण तरीही की त्याच्या सेनेला कमीत कमी कष्ट घ्यावे लागायचे, कारण तो स्वतःच संपूर्ण संकटांना, नाही का, जसं आपण त्या दिवशी पण पाहिलं होतं की त्याच्या सर्व कामांना करण्यासाठी तो सक्षम होता. मग ते आपल्याला ह्या प्रसंगातून दिसतं, नाही का. सेना परिच्छदस्तस्य द्वयमेवार्थ साधनम शास्त्रेष्व कुंठिता बुद्धी मौर्वी धनुषी चाचता. एकदा परत सांगतो याचा, की त्याचं जे सैन्य होतं ते त्याचं सैन्य केवळ एखाद्या राजचिन्हाप्रमाणेच असायचं. का बरं असायचं, कारण कोणतंही कार्य सिद्ध करण्यासाठी त्याचे दोन मार्ग होते. एक म्हणजे शास्त्रामध्ये सर्वगामी बुद्धी आणि दुसरा मध्ये
प्रत्यंच्या चढवलेले त्याचं धनुष्य. अशा या दोन्ही गोष्टी असल्यामुळं त्याच्या सेनेला काही काम पडलं नाही, किंवा नाही का, म्हणजे त्याने ह्या सगळ्या गोष्टींचा खूप बारकाईने विचार केलेला होता की सेना आहे म्हणून मग ती वापरा कशी पण, नाही का. आजच्या काळात आपण बघतो की मग लगेच तर ह्या गोष्टी होत्या, नाही का. आज आपण बघतो एखाद्या माणसाला जर थोडं पद मिळालं, मोठा काही झाला ना, तर लगेच तो 4 बाउन्सर घेऊन सोबत जात असतो, नाही का. आणि काय काम आहे त्यांना? काही काम नाहीये, पण तरीही 4 लोक त्याच्या सोबत पाहिजेतच काहीतरी. हा, मग त्याचा रुमालच उचलणार. आता तो बाउन्सर असतो ना एवढा मोठा, म्हणजे त्याचं एवढं त्याने अख्खं आयुष्य स्वतःची बॉडी बिल्डिंग मध्ये किंवा इतर काही लढण्याच्या स्किल्स असतील ह्या सगळ्यांमध्ये त्याने व्यतीत केलेला. आणि ज्यावेळेस त्याला नोकरी देतो, हा काय नोकरी देतो त्याला? एखादी बाई असते, नाही का, मग ती काय करते, हा तू माझी एवढी पर्स उचलून इथं ठेव, पर्स बॅगेत ठेव, गाडीत ठेव, गाडीतून इकडे ठेव, नाही का, एवढी मला पाण्याची बॉटल आणून दे. म्हणजे तू बॉडीगार्ड आहे तिचा का घरचा तो रामा नोकर आहे, नाही का. असा आपण त्यांचा वापर करून घेतो. म्हणजे ही गोष्ट त्या काळात कशी होती आणि आज आपण तिचा कसा वापर करून घेतोय, की माझ्याकडे जे सैन्य आहे त्या सैन्याचा पण मला कसा वापर केला पाहिजे, नाही का. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे रघुराजा काय दिलीप राजा एवढे युद्धाच्या प्रसंगामध्ये सुद्धा त्या सेनेला जास्त काम लावू द्यायचं नाही. आणि आपल्या इथं तर असं असतंय जसं काय ते एखादा बॉडीगार्ड झाला कोणाचा तो म्हणजे रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, त्यासारखं त्याला काही ना काही सारखंच. मग तो बॉडीगार्ड आहे, मग त्याला मध्येच घरातल्या बागकामाला पण लावणार, पोरांना शाळेत सोडवायला जा रे, सगळीच कामं त्याला सांगणार, नाही का. म्हणजे ह्या सगळ्या बाजूने आपण जर विचार केला ना, तर रघुवंशी राजे हे किती उन्नत बुद्धीचे होते ह्या गोष्टी लक्षात येतात. जाऊ दे, आता ह्याच्यावर अजून असं बराच विचार करता येईल. आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊया. आता पुढच्या श्लोकामध्ये सांगतायत की तस्य संवृत मंत्रस्य गूढाकार इंगितस्य च फलानुमेय प्रारंभ संस्कार प्राक्तना इव, नाही का. आता हे प्राक्तनाचे संस्कार आहेत असं सुंदर त्याने सांगितलेलं इथं, नाही का. आता खूप छान संकल्पना आहे ही. काय म्हणतायत ते की संवृत मंत्रस्य. आता मंत्र म्हणजे काय? आपल्याला असं वाटतं, नाही का, मंत्र म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर असं काहीतरी येतं की ज्याला आधी ओम आहे, मग त्याच्यामध्ये संस्कृतमध्ये काहीतरी लिहिलेलं आहे, नाही का. मग तो गायत्री मंत्र, मग तो अमका मंत्र, मग तो मृत्युंजय मंत्र, असं आपल्या डोळ्यासमोर लगेच येतं, नाही का. मंत्र असा शब्द आहे, पण तो मंत्र शब्द काय आहे? मननात त्रायते इति मंत्र असा तो शब्द आहे. म्हणजेच काय? जो चुकीच्या गोष्टींच्या विचारांपासून माझ्या मनाला आवर घालतो किंवा त्याचं रक्षण करतो, त्याचं नाव मंत्र, नाही का. आणि मग चुकीच्या गोष्टींपासून आवर घातला की आपोआपच तो चांगल्या गोष्टींकडे मला पुढं घेऊन जातोय, नाही का. म्हणून तो मंत्र. त्यामुळे मंत्र हा शब्द ज्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर येईल ना कधी पण, तर त्यावेळेस आपल्याला असं चित्र नाही आलं पाहिजे डोळ्यासमोर की एकदम एखाद्या संस्कृतात लिहिलेलं वाक्य, असं नाही. मंत्र म्हणजे काही तो कोणत्याही भाषेत असू शकतो, कोणत्या एक प्रकारचा तो विचार आहे मंत्र, ठीक आहे. म्हणून मग इथं सांगताय संवृत मंत्रस्य. आता असा एखादा विचार, नाही का, त्याच्या मनातला एखादा विचार तो कसा असायचा? संवृत म्हणजे झाकलेला किंवा गुप्त असलेला किंवा जो उघड नाहीये, नाही का. बरेचसे लोक आपण पाहतो ना समाजामध्ये असे असतात की आपल्याला कळतच नाही, अरे यार नेमकं ह्याच्या मनामध्ये चाललंय काय. असं बऱ्याचदा होतं, आपण सगळे 10 जण बसलेलो असतो, पण यार ह्याच्या मनामध्ये चाललंय काय हे आपल्याला कळतच नाही. म्हणून मग त्याला आपण संवृत मंत्र असते असं म्हणूया. संवृत मंत्र, ज्याच्या मनातला विचार हा झाकलेला आहे तो. मग तसाच हा होता की संवृत मंत्रस्य गूढाकारेंगितस्य च. आता गूढाकारेंगित, गूढ आकारेंगित. आता इथं काय सांगतायत ते 10 मिनिटांनी हे बंद होईल, मग तेव्हा आपण नंतर परत सगळेजण लिंकला जॉईन होऊया, ठीक आहे. आता इथं काय सांगतायत ते गूढाकारेंगितस्य म्हणजेच गूढ मनोविकार असलेला, की ज्याचे मनोविकार हे सुद्धा काय होते? गूढ होते, नाही का. मनाचे कोणकोणते विकार आहेत? ते मनाचे विकार म्हणजे जसं आपण हे सगळे षड भाव विकार जे येतात, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर वगैरे, नाही का, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पण त्याच्या कशा असायच्या? नेहमी गुप्त असायच्या. म्हणजे त्या काही कोणाला कधीच कळायच्या नाही, गूढ असायच्या.
म्हणजेच दोन गोष्टी त्यांनी इथं सांगितल्या त्याच्या काय, की त्याचे विचार ते पण कसे होते, गुप्त होते, समृद्ध, आणि त्याचा मनोविकार हे सुद्धा कसे होते, गूढ होतेच, म्हणजेच झाकले ते, कोणालाही माहित नाहीयेत, असे हे त्याचे विचार होते. आणि तस्य प्रारंभ, प्रारंभ म्हणजे त्या राजाचे प्रारंभ. प्रारंभ म्हणजे काय, प्रारंभ या शब्दाचा आता आपल्याला नॉर्मल माहिती असलेला सगळ्यांना अर्थ तो म्हणजे एखाद्या गोष्टीची सुरुवात, नाही का, प्रारंभ किंवा आरंभ म्हणतो आपण. पण इथं प्रारंभ या शब्दाचा अर्थ एक असा थोडासा आपल्याला वेगळा घ्यायचा आहे, ते म्हणजे त्याचं राजकीय धोरण, नाही का, की त्या काळामधलं त्याचं जे राजकीय धोरण होतं, ते राजकीय धोरण जर एखाद्याला कळायचं असेल की नेमकं ह्याला काय करायचंय, कसं करायचंय, तर ते त्याचा पत्ता कोणीच आधी लावू शकायचं नाही, नाही का. काय असतं की एखादा राजा काय करतोय हे समजण्यासाठी दुसरा राजा काय करतो, त्याच्या राज्यामध्ये गुप्तचर पाठवतो, नाही का. जसं शिवाजी महाराजांचे बहिर्जी नाईक जायचे किंवा अजून हे सगळे लोक जायचे, ते कशासाठी जायचे, की त्या राजाच्या राज्यात नेमकं काय चाललेलं आहे, कसं चाललेलं आहे, हे सगळं पाहण्यासाठी, आणि त्यानुसार मग मला माझी स्ट्रॅटेजी कशी करता येईल ह्यासाठी ते त्याचा अभ्यास करण्यासाठी या गुप्तचरांना तिकडे पाठवायचे, काही संदेश असेल काही असेल तर. पण ह्या दिलीप राजाचं मात्र असं होतं राजकीय धोरण, की तुम्ही त्याच्याकडे कितीही गुप्तचर पाठवा त्याच्या राज्यामध्ये किंवा स्वतः त्याला भेटून जाऊ द्या, काही होऊ द्या, पण कोणालाही काहीही कळायचं नाही की ह्याच्या मनामध्ये राजकीय धोरण नेमकं काय आहे, नाही का, ह्याचे पॉलिटिकल प्लॅन्स काय आहेत, त्याला नेमकं पुढे काय करायचंय हे कोणालाच कळत नव्हतं. म्हणजे इतका तो समृद्ध मंत्र आणि गुढाकारेंगित असा होता तो. ही ह्या दोन क्वालिटीज आहेत त्याच्या. आणि असं का बरं म्हणतात ते थोडं पुढे गेल्यावर कळेल आपल्याला, की त्याच्यामुळे काय व्हायचं की कोणताही शत्रू पक्ष त्याच्यावरती सहज चाल करून येऊ शकायचा नाही, नाही का, किंवा कोणताही शत्रू पक्ष त्याच्या विरुद्ध आवाज सुद्धा उठवायला घाबरायचा. म्हणजे हे सगळं होतं की कारण ह्याच्या मनात काय चाललेलं आहे, नाही का, ह्याचा प्लॅन काय आहे पुढचा हे कोणाला माहिती नसायचं. आणि आज आपलं कसं असतं की एखादं काहीतरी मी छोटीशी गोष्ट केली ना, की ती मला लगेच अख्ख्या जगाला सांगायची असते, आणि समजा केली नाही, करायच्या आधीच मी अख्ख्या जगाला सांगून मोकळा होतो तिथं, नाही का, लगेच आपल्या. आणि त्याच्यासाठी आता साधनं आली आहेत आपल्याकडे, फेसबुक, व्हॉट्सअप वगैरे, नाही का, लगेच फिलिंग अनवेल असं म्हणून ते तोंडात ते तापमापी असलेलं आपण हे तिथं टाकणार वरती स्टेटसला, आणि अख्ख्या जगाला सांगणार, अरे नाही नाही मला बरं वाटत नाहीये, नाही का. किंवा एखादं काही, हा आता उद्या माझी परीक्षा आहे आणि माझा पहिला नंबर येणार किंवा जे काय असेल XYZ, आपण ते सगळं स्टेटसवर टाकत असतो. पण त्या काळातल्या हा जो दिलीप राजा होता त्याचं मात्र असं कुठंच नव्हतं. म्हणजे दिलीप राजा आजच्या काळात जरी असता तरी त्यांनी स्टेटसला कधी ह्या गोष्टी टाकल्या नसत्या, असं नाही का. कारण मला एखादी गोष्ट जी करायची आहे ना, ती गोष्ट केली, आणि ती केल्यानंतर जर सगळ्या जगाला कळाली त्याच्या फलश्रुतीवरून, तर त्याच्यात मला अधिक आनंद आहे ना, नाही का. समजा आता मी विद्यापीठाचा विद्यार्थी आहे, ही गोष्ट मी स्वतः ढोल वाजवून अख्ख्या गावाला सांगितली सगळ्यांना, तर त्याच्यात नाही मलाही आनंद आहे, नाही गावावाल्यांना नाही दादांनाही आनंद आहे. पण नाही का, उद्या असं माझं एखादं कर्म असेल, एखादी माझी कृती असेल, की ती कृती पाहून जर समोरच्यानी मला विचारलं, अरे बापरे हे कसं काय रे, नाही का, आणि त्यावेळेस त्याला मी सांगायच्या आधीच तिसऱ्याने सांगितलं, अहो भाऊ तो तर विद्यापीठातला आहे, मग असं ज्यावेळेस होईल ना, मग त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्या विद्यापीठाचा, दादांचा, त्या शिक्षण पद्धतीचा गौरव होणार आहे ना. मग तशीच गोष्ट इथं दिलीप राजाची होती, की दिलीप राजा सुद्धा एखादी गोष्ट केल्याशिवाय अख्ख्या जगाला त्याची कळायचीच नाही, हे त्याचा एक महत्वाचा गुण होता. त्याच्यासाठी ते उदाहरण पण काय देतात बघा, की काय असतं, ज्याला आपण म्हणतो ना, थोडं पुढे आधी ते सांगतो मग लक्षात येईल की पुढे काय म्हणतायत ते. प्राक्तना हा संस्कार हा, म्हणजे त्याचं जे राजकीय धोरण होतं ते त्याचं राजकीय धोरण पूर्वजन्मीच्या संस्कारांप्रमाणे, प्राक्तना हा संस्कार हा पूर्वजन्मीच्या संस्कारांप्रमाणे, इव, इव म्हणजे प्रमाणे. परत ही एक उपमास देतोय कालिदास इथं. इव शब्द जिथं जिथं आहे ना तुम्हाला इव शब्द दिसेल, सदृश शब्द दिसेल, यथा शब्द दिसेल, असे जिथे जिथे येतील ना ते सगळे उपमावाचक शब्द आहेत. ठीक आहे. मग इव आता पूर्वजन्मीच्या संस्कारांप्रमाणे, फलानुमेय, फलश्रुतीवरूनच त्यांचं अनुमान करावं लागायचं, नाही का. म्हणजे त्याच्या राजकीय धोरणांचं अनुमान
हे कशावरून करायला लागायचं? ज्याप्रमाणे आपण एखाद्याच्या पूर्वजन्मीच्या संस्कारांवरून त्याच्या या जन्मीच्या कर्मांचं अनुमान लावतो की नाही, तसं व्हायचं. म्हणजे कसं, आता थोडक्यात उदाहरण समजा, आता ज्ञानेश्वर महाराज आहेत, तर ज्ञानेश्वर महाराज हे वयाच्या 16व्या वर्षी एवढे विद्वान होते नाही का, वयाच्या 16व्या वर्षीच त्यांनी एवढं मोठं कार्य केलेलं होतं. विवेकानंद असतील, शंकराचार्य असतील, शिवाजी असतील, अजून असे हजारो लोक असतील नाही का. ह्या सगळ्या महापुरुषांनी, ज्याला दादा सांगतात सगळे आपल्या नाव, की प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यासांबरीश, शुक, शौनक, भीष्म, दालभ्यान, रुक्मांग, गदार्जुन, वशिष्ठ, बिभीषणादीन पुण्यानिमान परम भागवतान स्मरामी नाही का. किंवा हे इकडं निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम, हे सगळे काय आहेत? हे सगळे लोक परम भागवत लोक आहेत नाही का. आणि हे परम भागवत लोक आहेत, पण ते एवढ्या कमी वयात एवढं जास्त काम कसं काय करू शकले? तेव्हा काय होतं, तर त्यांच्याकडे पूर्वजन्मीच्या संस्कारांचं संचित होतं की नाही. ती पूर्वजन्मीमध्ये त्यांनी अशी काही कामं करून ठेवली होती की जेणेकरून या जन्मात आल्यानंतरच त्यांच्या कर्माच्या बँकेमध्ये खूप सारा बॅलन्स होता. आणि त्याच्या थ्रू आपल्याला असं लगेच दिसतं की आज हे तर आत्ताशी एवढ्या लहान वयात एवढं कसं काय करू शकले. त्याचं कारण हे की त्यांच्या पूर्वजन्मीच्या संस्कारांमध्ये काहीतरी होतं की जेणेकरून आज ते ही गोष्ट करतायत. पण त्यांच्या पूर्वजन्मीच्या संस्कारांमध्ये त्यांनी खूप काही केलेलं आहे. ही गोष्ट आपल्याला कशावरून कळते, तर त्यांच्या या आत्ताच्या जन्मातली जी कर्म आहेत आणि त्या कर्मांची जेव्हा फळं दिसतात नाही का, जेव्हा ज्ञानेश्वर महाराज रेड्यावरती हात ठेवून त्याच्या मुखातून वेद वदवतात, हा चमत्कार ज्यावेळेस सगळेजण बघतात आणि त्यावेळेस सगळेजण त्याला नमस्कार करतात. पण हे आज झालेलं आहे का? नाही. त्याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी आधी, जसं गीता सांगते, बहुनान जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते वास्तव सर्वमिती महात्मा सुदुर्लभ, हे गीता सांगते तिथं, की आधीच्या जन्मांमध्ये त्यांनी असे संस्कार ग्रहण केलेले आहेत की ज्याच्यामुळं त्यांच्या या जन्मातल्या कर्मांच्या फळानुसार आपल्याला ती गोष्ट जाणवते की हा, त्याने असं काहीतरी आधी केलेलं आहे नाही का. समजा परीक्षेमध्ये एखाद्या मुलाचा पहिला नंबर येत असेल, आता त्याचा पहिला नंबर येतोय, हा का बरं येतोय? कारण त्याने तो पहिला नंबर आल्यानंतर आपल्याला कळतं की हा यार, ह्या मुलाने तर त्यावेळेस खूप अभ्यास केलेला असणार आहे बरं का, त्याच्याशिवाय त्याचा पहिला नंबर येणार नाही. मग तसंच इथं राजा दिलीपाचं पण होतं की राजा दिलीपाने एखादं काम केलं ना की मग लोकांना त्याच्या आधीच्या कामाचा पत्ता लागायचा किंवा आधी त्याने काय विचार केला असेल ही गोष्ट त्यांना त्यावेळेस करायची नाही का. जसं आता समजा एखादं उदाहरणच द्यायचं म्हटलं, आता आपण इथं काय स्वाध्यायाच्या बैठकीवर असं बसलेलं नाहीये, तर त्यामुळं नाही तर तसं आपण आचारसंहितेमध्ये आहे की आपण काही असं जिवंत व्यक्ती असेल किंवा जिवंत हे असेल त्याचं नाव घेत नाही, पण सध्या आपण तशा बैठकीवर नाहीये म्हणून एक उदाहरणादाखल सांगतो की समजा बाहुबली पिक्चर मध्ये तो काय करतो, त्याचे गोळे असतात ना नाही का, गोळे आणि ते तंबू, ह्या दोन गोष्टी तो घेऊन जातो. आणि त्यावेळेस त्याचे जे त्याला पाण्यात पाहणारे लोक असतात, म्हणजे त्याचा भाऊ असेल किंवा त्याचे ते सावत्र वडील असतील किंवा हे सगळे जे लोक आहेत काका त्याचे, तर ह्या सगळ्यांना असं वाटतं की हा काय बावटपणा आहे. पण ज्यावेळेस ऍक्च्युअली युद्धामध्ये जेव्हा तो गोळा आणि तो तंबूचं कापड सोडतो तिकडं आणि आग लावून त्या सैन्यामध्ये पडतं, त्यावेळेस मात्र ह्यांना कळून चुकतं, अरे बापरे, ह्याचा प्लॅन तर असा होता, ह्याचं राजकीय धोरण तर असं होतं नाही का. नाही का, म्हणजे त्याच्या मनात काय चाललेलं हे बाकी कोणालाच कळायचं नाही आधी. सेम तसंच त्या दिलीप राजाचं होतं की दिलीप राजाने एखादी गोष्ट केल्यानंतर सगळ्यांना लक्षात यायचं की बापरे, हा हे असं होतं होय, कळालं. म्हणजे आपण पण तसंच आपल्या जीवनामध्ये राहिलं पाहिजे की नाही यार, मी हे करणार आहे, मी ते करणार आहे, हे सगळं सांगण्यापेक्षा करायचं आणि केल्यानंतर आपोआपच ती गोष्ट जगाला कळणारच आहे नाही का. त्याचा गवगवा करण्याचं, त्याचं सगळीकडं डांगोरा पिटण्याचं नाही का, त्याची दवंडी पिटण्याची काही गरज नाही. गुणदर्शन म्हणून हा एक खूप मोठा गुण आहेत, अजून त्याच्यावरती बरंचसं सांगता येईल, पण आता आपण सगळे पण बरंचसं बोलू शकतो, त्यामुळं सध्या जाऊया पुढे आपण असं. ठीक आहे, एकदा परत या श्लोकाचा सगळा अर्थ सांगतो तुम्हाला की राजकारण प्रकरणी, राजकारणामध्ये काय असायचं, त्याचे विचार आणि त्याचे विचार या दोन्ही गोष्टी गुप्त होत्या. आणि त्या दोन्ही गोष्टी गुप्त असल्यामुळे, गूढ असल्यामुळे पूर्वजन्मींच्या संस्कारांप्रमाणे फलश्रुतीवरूनच काय करायला लागायचं आपल्याला, त्याच्या कार्याचं अनुमान करावं लागायचं. ठीक आहे, श्लोक तुम्हाला दिसेल प्रत्येकाला स्क्रीनवरती. तर
ज्याप्रमाणे पूर्वजन्मीच्या संस्कारांवरून एखादं फळश्रुती आपल्याला कळते, त्याचप्रमाणे दिलीप राजाचं सुद्धा होतं, की त्या दिलीप राजाने आधी काय राजकारणाप्रकरणी विचार केला असेल, ही गोष्ट ज्यावेळेस त्याचं फळ सगळ्यांना दिसायचं त्याच वेळेस सगळ्यांना लक्षात यायची. आणि म्हणून त्या फळावरून त्यांना त्या गोष्टीचा अनुमान करावा लागायचं, नाही का? अनुमान करणं म्हणजे कसं, की समजा आपण रात्री झोपलेलो होतो, आपल्याला काही माहित नाहीये, पण सकाळी ज्यावेळेस उठलो आपण, त्यावेळेस आपण लगेच काय म्हणतो, की अरे हा, रात्री पाऊस पडलाय, बरं का? आता रात्री पाऊस पडलाय हे आपल्याला कशावरून माहिती? तेव्हा तर आपण झोपलेलो होतो, आपल्याला माहित नाहीये. पण त्यावेळेस काय, सकाळी ज्यावेळेस आपण सगळीकडे बघतो की पाणी पडलेलं आहे, आणि मग हे पाणी का बरं पडलेलं आहे? मग ते पाणी पडलेलं आहे म्हणजे असं कधी कधी होतं, ह्याच्या आधी आपण अनुमान लावतो, नाही का? किंवा ह्याच्या आधी आपण असं जेव्हा जेव्हा पाहिलेलं असतं, हा, की कोणी एखाद्याने पाईपने पाणी मारलं तर असं दिसतं, किंवा नाही का कोणी असं हाताने शिंपडलं तर असं दिसतं. पण ते तर थोड्याच भागात दिसतं आणि इथं तर सगळीकडे झालेलं आहे. मग हे कसं काय झालं? तर हा, मग हे असं ज्यावेळेस ह्याच्या आधी पाऊस पडलेले होते, ज्या ज्या वेळेस त्या त्यावेळेस असंच झालं होतं, म्हणून आजही तसंच झालेलं आहे, म्हणून आज रात्री पाऊस पडलेला आहे. असं आपण काय करतो, त्याचं अनुमान लावतो त्या गोष्टीचं. मग तसंच इथं पण आहे, की ह्या दिलीप राजाने नेमकं काय केलं होतं आधी विचार, हे त्याच्या त्या आत्ताच्या कर्मांवरून इतर लोकांना अनुमान लावायला लागायचं, नाही का? म्हणजे दिलीप राजाचं ते काम होऊन पण जायचं, त्याचं फळ पण यायचं, पण तरीही लोक त्या विचारातच असायचे, नाही का? की बापरे, ह्याने कसं काय केलं? आणि आपलं काय होतं, आपण आधीच सगळ्या जगाला सांगून ठेवतो, आणि त्याच्यामुळे काय होतं, मग तो समोरचा आहे ना, तो आधीच विचार करून ठेवतो, की हा, आता ह्याला उद्या कसं पाडायचंय मला, नाही का? तर ही हा बेसिक डिफरन्स आहे त्यांच्यामधला आणि आपल्यामधला. मग आपण सुद्धा तसं बनण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. आता पुढचा आहे 21वा श्लोक. त्याच्यामध्ये सांगतायत, जुगोपात्मानमत्रस्तो भेजे धर्ममनासुरः अगृध्नुराददे सोर्थम असक्तः सुखमन्वभूत. ठीक आहे. इथं काय सांगतात ते, अत्रस्तः. अत्रस्तः म्हणजे त्रस्त न होता. आता त्रस्त हा जो शब्द आहे, त्याला आपण मराठीमध्ये म्हटलं ना, की त्रस्त शब्दाचा एक अर्थ होता, पण आपल्याला वाटतं की त्रासलेला, नाही का? एखाद्या गोष्टीला त्रासलेला. आपल्याला सगळ्यांना असा एखाद्या गोष्टीचा त्रास वाटत असतो कायम, नाही का? आता जसं आता सध्या पण आपण सगळे कसे आहोत, त्रस्त आहोत, यार काय सारखं घरात बसून राहा. पण इथं त्रस्त शब्दाचा अर्थ त्रासलेला असा न घेता, त्रस्त शब्दाचा अर्थ भीती असा घेऊ आपण. ठीक आहे. की अत्रस्त, ज्याला भीती नाहीये. म्हणजेच कसं आहे, गीतेचा 16व्या अध्यायातला पहिलाच अभयम, नाही का? अभयम सत्व संशुद्धी, तो जो अभयम आहे, तर ते अभय हा गुण इथं होता, की अत्रस्त, निर्भयपणे, नाही का, कोणालाही न घाबरता. मग ते राजकारणात असो, युद्धात असो, शास्त्रामध्ये असो, नाही का, शास्त्रार्थ चर्चा ज्या वेळेस असेल, वादविवाद असेल, तिथे कुठेच म्हणजे कोणत्याही क्षणी कुठेही, किंवा वनामध्ये शिकारीला जायचो असो, मोठमोठे प्राणी, हिंस्र प्राण्यांशी त्याचा सामना असो, कुठेही असो, तो कधीच घाबरायचा नाही, असा निर्भय तो होता. अत्रस्त. अत्रस्त आत्मानम जुगोप. आत्मानम म्हणजे स्वतःच. अत्रस्त म्हणजे निर्भयपणे. तो काय करायचा, निर्भयपणे स्वतःच आत्मानम जुगोप. जुगोप म्हणजे रक्षण करणं. तो काय करायचा, रक्षण करायचा. अत्रस्त आत्मानम जुगोप. निर्भयपणे तो स्वतःच स्वतःच रक्षण करायचा, नाही का? आज आपल्याला स्वतःच रक्षण करायला पण सरकारला किती सांगावं लागतंय, नाही का? अरे बाबांनो, तुम्ही तुमच्या रक्षणासाठी घरात थांबा वगैरे वगैरे, एवढे सगळे ते लोक सांगून पण आपण ऐकत नाही. पण इथं त्याचं रक्षण तो स्वतःच करायचा, नाही का? त्याला स्वतःलाच माहित असायचं की मला माझं रक्षण कोणत्या प्रकारे केलं पाहिजे, आणि जर मी माझं रक्षण केलं तरच काय होईल, मी उद्या माझ्या प्रजेचं रक्षण करू शकेल ना. ज्याच्या स्वतःच्याच रक्षणासाठी जर इतर लोक लागत असतील, तर तो काय प्रजेचं रक्षण करणार आहे, नाही का? म्हणून आजच्या काळात आपण जसं आता टीव्ही, फिल्म मध्ये इतर सगळीकडे दाखवतो आपण, त्याचा एक प्रोटोकॉल, किंवा आज असं पाहिलं आपण समाजामध्ये पण, की राजकीय नेता असला की तो काय लगेच 4 बॉडीगार्ड घेऊन येणार आहे. आता 4 बॉडीगार्ड कशाला लागतायत तुला, नाही का? पण तरी तो घेऊन येतो, की जो स्वतःच असुरक्षित आहे, तो इतरांना सुरक्षा कशी काय देणार? मग तसा हा दिलीप राजा होता, की त्याला कधीच या बॉडीगार्डची किंवा कोणाची गरज पडली नाही. स्वतःचं रक्षण करण्यासाठी तो काय होता, समर्थ होता. अभयम हा गुण
त्याच्यामध्ये ओतप्रोत भरलेला होता. आणि दुसरं काय सांगतात ते पुढं, अनातुरः. अनातुरः. अनातुरः म्हणजे हा सगळ्यात महत्वाचा गुण आहे. अनातुरः म्हणजेच निरोगी स्थितीमध्ये, नाही का, ज्याला आपण म्हणूया की कोणताही त्याला आजार नाहीये, कोणताही रोग नाहीये, किंवा इतर सगळ्या ज्या गोष्टी होत्या, सगळ्या गोष्टींमध्ये तो कसा होता, एकदम स्ट्रॉंग होता. शरीराने पण, मनाने पण, बुद्धीने पण, प्रत्येक ठिकाणी तो स्ट्रॉंग होता. तसंच व्हायचं निरोगी स्थितीमध्ये. आता ही निरोगी स्थिती त्याची बौद्धिक आरोग्य, शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य, सामाजिक आरोग्य किंवा इतर जे पण काही आपण प्रकार पाडू शकू त्याचे, तर त्या सगळ्यांमध्ये तो कसा होता, एकदम निरोगी स्थितीमध्ये होता, नाही का. आणि जसं आपल्या शास्त्राने पण आपल्याला सांगितलेलं आहे की शरीर माध्यम खलु धर्म साधनम, नाही का. उद्या जर मला धर्माचं काम करायचं असेल, तर ते धर्माचं काम करण्यासाठी मला माझं शरीर मात्र कसं ठेवावं लागेल, एकदम मजबूत ठेवावं लागेल, निरोगी ठेवावं लागेल. आणि ते जर ठेवलं तरच मी पुढे धर्माचं काम करू शकतोय. शरीरात जर माझं कमकुवत असेल, तर मात्र मी धर्माला कधीच काही सांगू शकणार नाही, नाही का. तसा तो विवेकानंदांचा प्रसंग आहे, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, आपण सगळ्यांनी सांगितलेलं ऐकलेलं आहे. फक्त परत एकदा थोडंसं रिव्हिजन म्हणून, की ज्यावेळेस विवेकानंद जहाजात बसून परदेशात चाललेले असतात, तर त्यावेळेस तिथं 2 परदेशी लोक भारताबद्दल, भारताच्या तत्वज्ञानाबद्दल बरीच त्यांची अपचर्चा चाललेली असते, नाही का. नको नको ते बोलत असतात की हे भारताची संस्कृती अशी काही कामाची नाहीये, नाही का, चुकीच्या गोष्टी तिच्यामध्ये आहेत वगैरे वगैरे, किंवा भारतीय देवांचं म्हणा, किंवा इतरही जे वर्णाश्रम व्यवस्था आहे, आपले जे वेद आहेत, किंवा इतर सगळ्याच गोष्टींबद्दल ते काहीतरी अपचर्चा सुरू होती. थोड्या वेळ विवेकानंदांनी ऐकलं, पण ज्यावेळेस त्यांना आता असं झालं की नाही बास, आता खूप झालं, आता हे सहन होत नाहीये, मग त्यावेळेस विवेकानंद तिथून उठून त्या दोघांच्या जवळ गेलेले. आणि त्या दोघांना तिथं ज्यावेळेस विवेकानंद पुढे उभे राहिले त्यांच्या, तर नाही एवढा 6.5-7 फुटाचा एवढा तो उंच धिप्पाड माणूस, शरीर पिळदार शरीर, असा असलेला तो जो नरेंद्र किंवा ते जे विवेकानंद होते, ते विवेकानंद त्यांना तिथं दरडावून सांगतायत, रागावून सांगतायत. काय सांगतायत की आता इथून पुढं जहाज आपलं शेवटच्या दिवसापर्यंत जोपर्यंत तिथं अमेरिकेला पोहोचत नाहीये, तोपर्यंत तुम्ही दोघांपैकी एकाने जरी एकही शब्द जरी भारतीय संस्कृतीविषयी काढला ना, किंवा तिच्या विरुद्ध काढला ना, असं तुम्हाला दोघांना उचलून खाली फेकून देईल मी, नाही का. आणि विचार करा, एवढा मोठा मध्ये समुद्र आहे, त्या समुद्रामध्ये कुठं फेकलं तर कुठं काय त्यांचं होईल, नाही का. आता हेच समजा, आता एखादा माझ्यासारखा माणूस जाऊन तिथं म्हणला, तर ते दोघं काय म्हणतील, लगेच मी असं म्हणायच्या आधी ते दोघं मलाच उचलून खाली टाकतील समुद्रात. म्हणजे आता हे काय आहे की इथं मी कुठंतरी त्याच्यामध्ये कमी आहे, नाही का. पण विवेकानंद तसे नव्हते. मात्र काय विवेकानंदांमध्ये शक्तीच तितकी होती, कोणालाही उचलून सहजगत्या ते टाकू शकत होते. आणि त्याच्यामुळे ते लोक शांत बसलेले आहेत तिथे. किंवा रामदास स्वामी आहेत, त्यांनी आपल्याला बोलोपासना दिली, किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या त्याच्यासाठीच होत्या की जर माझं शरीर स्वास्थ्य ठीक असेल, तरच मी काय करू शकतो, पुढे माझ्या धर्माचं काम करू शकतो. ठीक आहे. म्हणून अनातुरः, नेहमी निरोगी स्वास्थ्य असलेला. त्याच्या पुढे ते काय म्हणतात, धर्मे भेजे. धर्मे भेजे, धर्मे भेजे म्हणजे धर्माचं आचरण करायचा. ठीक आहे. तो काय करायचा, नेहमी निर्भयपणे स्वतःचं रक्षण करायचा, नेहमी निरोगी स्थितीमध्ये धर्माचं आचरण करायचं, नाही का. आपण धर्माचं आचरण कधी करतो माहितीये का, जेव्हा वय झालेलं आहे आपलं, आता इतर काही गोष्टी करता येत नाहीये, नाही का. जसं नाही का, आजचं जरी काम पाहिलं आपण, तर आपल्याला धर्म कधी आठवला, ज्यावेळेस कोरोनामुळे सगळेजण घरात बसले, मग त्यावेळेस आपल्याला आठवलं, हा यार आपल्याकडे रामायण होतं बरं का, हा यार आपल्याकडे महाभारत होतं बरं का, हा चला आता ते लावा बरं सगळ्यांनी. म्हणजे त्यावेळेस आपल्याला हा धर्म आठवलाय. पण ज्यावेळेस आपण निरोगी स्थितीमध्ये होतो, त्यावेळेस आपल्याला त्या धर्माची आवश्यकता वाटली का? त्यावेळेस मला वाटलं का की यार मला ते रामायण जाणून घेतलं पाहिजे, नाही का. त्यावेळेस आपल्याला आठवत नाही. आपण ज्यावेळेस काहीतरी रोगी स्थितीमध्ये, काहीतरी आजारामध्ये येतो, काहीतरी विशेष संकटामध्ये येतो, त्यावेळेस मात्र आपल्याला ह्या देवाची खूप प्रकर्षाने आठवण होते. ती आठवण होणे काही चुकीचं नाहीये, पण फक्त त्याच वेळेस आठवण होणं ही मात्र चुकीची गोष्ट आहे.
नाही का. नाहीतर त्यावेळेस तर आठवण झालीच पाहिजे दुःखामध्ये. नाहीतर म्हणून कुंती पण म्हणते की विपदः सन्तु नः शाश्वत, की हे देवा तू काय कर आम्हाला नेहमी विपत्ती दे. कारण का आपत्ती आली, विपत्ती आली, संकट आलं की आम्ही तुला चांगलं तुझ्या जवळ येतोय, तुला आठवतोय. ही जरी गोष्ट खरी असली तरी पण मग देवाला पण प्रश्न पडत असणार ना, की अरे आजारी पडल्यावर तुम्ही मला विचारता, संकटात पडल्यावरती विचारता, पण मग जेव्हा तुम्ही चांगल्या स्थितीत होते त्यावेळेस तुम्ही माझं चिंतन मनन का नाही केलं, नाही का. हा महत्वाचा प्रश्न आहे, नाही का. महाभारताच्या काळात हजारो लोक होते, लाखो लोक होते, पण कृष्णाने पांडवांना का निवडलं, नाही का. तिथं तो म्हणतोय गीतेमध्ये पण त्याचं वर्णन आहे तसं, नाही का. सखेती मत्वा अर्जुन म्हणतोय तिथं, सखेती मत्वा प्रसवय्य दुःखम, हे कृष्ण हे यादव हे सखेती अजानता महिमानंत वेदम मया प्रमादात प्रणयेन वापी, नाही का. सुंदर असं सांगतोय की सखेती मत्वा प्रसवय्य दुःखम, हे कृष्ण हे यादव हे सखेती. तो सखा त्याला कायम त्याने मानलेलाच आहे. म्हणजे मी संकटात असेल, मी आनंदात असेल, मी कोणत्याही स्थितीमध्ये असेल, तू मात्र माझा सखा आहेसच. म्हणजे ते धर्माचं जे आचरण आहे, नाही का. परीक्षेत आता उद्या माझी परीक्षा आहे, मग आज मी जाऊन नारळ फोडतो, आज मी जाऊन देवाला नमस्कार करतो. म्हणजे मी काही संकटात सापडल्यावरती धर्माकडे वळण्यापेक्षा मी निरोगी अवस्थेतच धर्माकडे वळेल ना, की जर मी निरोगी अवस्थेत धर्माकडे वळालो तर संकट माझ्याकडे येणारच नाही. हा किती मोठा विचार आपल्या शास्त्रकारांनी आपल्याला सांगितलेला आहे. पण आपण ती गोष्ट ध्यानात न घेता जे परंपरागत गोष्टी चालत आलेल्या आहेत त्याच गोष्टींमध्ये रममाण आहोत. पण कुठंतरी दादांनी आपल्याला ह्या मार्गावरती आणण्यासाठी त्यांच्या शरीराची संपूर्ण झीज केली, नाही का. आणि त्यानुसार आज आपण कुठे कुठे जरी होईना का थोड्या प्रमाणात तरी आपण त्या मार्गावरती चालण्याचा एक प्रयत्न करतोय, नाही का. ही खरी खूप मोठी गोष्ट आहे की स्वतःचा विकास तर माणूस करतो, पण स्वतःसोबत इतर लाखो लोकांना पुढे घेऊन जाणं, नाही का. ज्ञानेश्वरांनी काय केलं, अरे मला गीता येते मग काय गरज आहे तिची, असं नाहीये. अरे पण माझ्यासोबत हे जे इतर लोक आहेत त्यांना येत नाहीये ना गीता, मग त्यांच्यासाठी मी काय करेल, म्हणून त्यांनी त्या गीतेचं प्राकृतात रूपांतर केलं आणि ती गीता आपल्यापर्यंत ज्ञानेश्वरीच्या रूपात पोहोचवली. म्हणजे हे काम हे निरोगी अवस्थेत जर केलं तर अजूनच मला काय होणार आहे, पुढे भगवंताच्या मांडीवरती बसायला एक माझं ठाम सीट, माझी एक ठाम जागा तिथे निर्माण होणार आहे, नाही का. जे ध्रुवपद म्हणतो आपण, आढळ पद म्हणतो, ते त्यावेळेस होणार आहे. त्यावेळेस जसं दादा म्हणतात की म्हातारपणात काय कानाला ऐकू येत नाही, नाही का. ते सगळ्या गोष्टी आहेत की बधिरेति कर्णविवरम वाचम मूकयति नयन मंदयति विकृतयति गात्र यष्टीम, असं हे सगळं सांगितले की बधिरेति कर्णविवरम वाचम मूकयति नयनम अंधयति विकृतयति गात्र यष्टीम. ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस होतात ना त्यावेळेस आपल्याला तो धर्म, त्यावेळेस तो आपल्याला देव, त्यावेळेस ते आपल्याला वेद, उपनिषद, गीता ह्या सगळ्या गोष्टी आठवतात. पण ज्यावेळेस मी निरोगी आहे त्यावेळेस मला का आठवत नाहीत, नाही का. तर हे दिलीप राजाने त्याच्या चरित्रातून आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून तो काय आहे, ज्यावेळेस तो निरोगी स्थितीमध्ये असायचा त्यावेळेस तो धर्माचं आचरण करायचा, बरोबर. ही गोष्ट आपण पण नेहमी सगळ्यांनी ध्यानात ठेवली पाहिजे. अगृध्नुः अगृध्नुः सह अर्थम आददे, नाही का. अगृध्नुः म्हणजे गृध्ना म्हणजे लोभ, नाही का. एखाद्या गोष्टीचा साठी हावरटपणा, लोभीपणा. पण अगृध्नुः म्हणजेच हावरट नसलेला किंवा निर्लोभी असा जो होता, किंवा निराभिलाष असं म्हणूया आपण, निरिच्छ अशा बुद्धीचा तो. अगृध्नुः निर्लोभीपणाने, निराभिलाषी बुद्धीने, किंवा एखाद्या गोष्टीची अभिलाषा नाहीये अशा स्थितीमध्ये तो काय करायचा, अर्थम आददे, सह अर्थम आददे, तो संपत्ती मिळवायचा. आता आज आपण हे संपत्ती मिळवतो की नाही, आणि आपण संपत्ती, आता जसं उदाहरण, आता आपण काय हे नाही, आता समजा मी पुण्यामध्ये होतो, नाही का. पुण्यामध्ये मला काय पगार नव्हता का, ते काय थोडाफार चालूच होता, पण तरी मी पुणे सोडून संगमनेरला गेलो. असं का केलं मी, कारण मला तिथं चांगला पगार आहे, चांगली नोकरी आहे, नाही का, चांगला स्टेटस आहे, गव्हर्नमेंट नोकरी आहे, परमनंट जॉब आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी पाहिल्या आणि म्हणून मी तिथं गेलो, नाही का. मग आता सध्या आपल्या स्टेजमध्ये, आता तिथं मी पण, सगळेच जण आपण तसेच आलो की आपण जी संपत्ती मिळवतोय ना ती कुठंतरी लोभी बुद्धीनेच मिळवतोय, नाही का. की कुठं मला जास्त मिळेल, कशामध्ये मला जास्त मिळेल, नाही का. प्रत्येकाने आपापला जरी विचार केला तरी प्रत्येकाला कळेल की मी ही जी गोष्ट करतोय ना त्या गोष्टी मागचा अल्टिमेट एम काय आहे, अल्टिमेट मला काय मिळवायचंय, तर ते म्हणजे
तिथं कुठं ना कुठं हा लोभीपणा माझ्यात येतच असतो, नाही का. पण आता तो तर काय आपण लगेच या जन्मामध्ये काढू शकणार नाहीये किंवा आपण काय तिथं मोठ्या भूमिकेवरती नाहीये. पण मग आता हे जे मला मिळवायचंय ना, ते निर्लोभीपणाने मिळवणं हे कसं काय होईल? तर ज्यावेळेस हा चला आज मला 10,000ची नोकरी आहे, पण उद्या तिकडे जर गेलो तर मला 50,000ची मिळणार आहे. असा ज्यावेळेस मी विचार करेल, तर त्यावेळेस त्या 50,000च्या नोकरीचा मी का उपयोग करेल? नाही का? मग त्याच्यामध्ये मी एखादी गाडी घेईल. गाडीमध्ये 4 भाऊ-ताईंना घेऊन मी 4 गावांमध्ये जाईल, नाही का? की ज्यांच्याकडे नाहीये त्यांना त्या साधनामधून मी इतर ठिकाणी घेऊन जाईल आणि देवा तुझं काम चांगल्या उत्कृष्ट प्रकारे करेल. याच्यासाठी मला त्या साधनाचा, त्या संपत्तीचा सगळ्यांचा उपयोग करता आला पाहिजे, नाही का? तर खऱ्या अर्थानं म्हणता येईल की निर्लोभीपणानं अर्थ कमावणं. नाही का? जसं श्रीसुक्तामध्ये दादांनी एवढं सगळं आता ते काय सांगणार मी, दादांनी एवढं सगळं श्रीसुक्तामध्ये सांगून ठेवलेलं आहे की अनपगामिनीं लक्ष्मीं मे आवह, हस्तिनाद प्रबोधिनीं, नाही का? हिरण्मयीं वगैरे असे सगळ्या सगळ्या प्रकारची लक्ष्मी मला पाहिजे. पण कशासाठी पाहिजे देवा? तत्कारणात, नाही का? न त्वया विना, तुझ्यामुळंच आणि तुझ्यासाठीच ती संपत्ती मला पाहिजे. आता आपण असं म्हणतो खरं तुझ्यासाठीच पाहिजे आणि ज्यावेळेस देव आपल्याला देतो ना, मग मात्र आपण त्याच्या कामासाठी तिचा कधीच उपयोग करत नाही. नाही का? मग आपण स्वतःच्या सगळ्या हौसा-मौजा जे काय ते सगळ्या गोष्टी करणार आपण. पण त्याच्या कामासाठी मात्र आपण त्यावेळेस ती गोष्ट वापरत नाही. पण ती गोष्ट मला तुझ्या कामासाठी देवा वापरता आली पाहिजे. म्हणून मी तो एक प्रयत्न केला पाहिजे. नाही का? निर्लोभी बुद्धीने, निराभिलाष बुद्धीने तो काय करायचा? अर्थम आददे, संपत्ती मिळवायचा. आणि पुढं काय म्हणतायत ते? असक्तः सुखम अन्वभूत. म्हणजे तो अनासक्त होऊन, नाही का? म्हणजे एखाद्या गोष्टीमध्येही त्याची आसक्ती नव्हती राहत. अनासक्त होऊन तो काय करायचा? सुखम अन्वभूत. कोणत्याही सुखोपभोगाचा उपभोग घ्यायचा. त्याचा भोग भोगायचा. हे कसं? तर अनासक्त. आपणही भोग भोगतो आज. नाही असं नाहीये. पण आपण काय होतो? त्याच्यामध्ये कुठेतरी आसक्ती आपली राहून जाते, नाही का? ती गोष्ट नसली ना, आता जसं नाही आता बऱ्याच समजा अ, बऱ्याच जणांच्या आपण स्टेटसला व्हिडिओज पाहिले किंवा काही असे हे पाहिले ना, फोटोज किंवा काही, की त्याच्यामध्ये काय दिलंय, असं एखादं छान गाणं आहे आणि मग त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे, की वडापाव, बर्गर, पिझ्झा किंवा ह्या सगळ्या गोष्टी, पाणीपुरी ज्या आत्ता मला मिळत नाहीयेत. ठीक आहे. मग त्या सगळ्यांची मला खूप आठवण येते आता, की यार डोसा किंवा पावभाजी जे काय आपण स्टॉल्सवरती बाहेर जाऊन खातो, पिझ्झा, बर्गर ह्या सगळ्यांची मला आत्ता आठवण येते. का बरं येते आत्ता आठवण? कारण त्यांच्यामध्ये माझी आसक्ती आहे. नाही का? मी तिथं अनासक्त नाहीये. आणि ती आसक्ती असल्यामुळे काय आहे, ती वस्तू समोर जरी नसली ना, तरी सारखं माझ्या डोक्यात तिचंच चिंतन राहतं. नाही ह्याला म्हणूया आपण आसक्त. म्हणजे आपण वडापाव खातो, आपण पावभाजी खातो, आपण बर्गर, पिझ्झा सगळ्या गोष्टी खातो. पण ते भोग भोगल्यानंतर त्याच्यामध्ये मात्र आपण आसक्तच राहतो. त्याच्यामध्येच आपण रममाण राहतो. पण हे जे संत लोक होते, महंत लोक होते, हे लोक ते भोग भोगल्यानंतर ती गोष्ट विसरून जायचे. त्याच्यामध्ये ते आसक्त नसायचे. म्हणजे याचं एक उदाहरण देतो. याचं एक उदाहरण देतो, की ज्याच्यामध्ये काय दोन शिष्य असतात एका ऋषींचे आणि ते दोन शिष्य असे रस्त्याने चाललेले असतात. त्यांचे काय भक्ती फेरे, भावफेरे असेल त्याच्यासाठी ते निघालेले असतात. पण त्यावेळेस जाताना काय होतं, मध्ये रस्त्यामध्ये एक खूप अशी सुंदर तरुणी त्यांना दिसते, नाही का? खूप सुंदर म्हणजे तिच्यासारखं सुंदर कोणी त्यांनी पाहिलेच नसतं. अशी सुंदर तरुणी त्यांना दिसते. त्या दोघांमधले आहेत ना, मग एक जो शिष्य असतो, समजा आपण असं म्हणूया की राम आणि श्याम असे ते दोन शिष्य आहेत. मग त्यातला तो जो राम होता ना, तो राम काय करतो, जशी ती सुंदर स्त्री येते ना, तसं तिच्याशी लगेच जाऊन बोलतो, गप्पा मारतो, नाही का? जे काय त्याला जेवढं तिच्याशी त्यावेळेस करता येईल, की जेणेकरून तिचं मन माझ्याकडे वेधून घेता येईल, तिचं लक्ष माझ्याकडे वेधून घेता येईल, नाही का? म्हणजे तिच्या सौंदर्याचा तो उपभोग घेतो. तिच्या चेहऱ्याकडे निहाळून पाहतो, त्याची स्तुती करतो, सगळ्या गोष्टी करतो तो तिथं, नाही का? आणि त्याच वेळेस जो दुसरा श्याम असतो ना, तो श्याम मात्र काय करतो, अजिबात नाही. ही गोष्ट चुकीची आहे, नाही का? असं केलंच नाही पाहिजे. स्त्रीसंग करणं योग्य नाहीये आणि आपल्यासारख्याला तर ब्रह्मचार्याला अजून योग्य नाहीये वगैरे, वगैरे असा त्याच्या डोक्यात विचार असतो. बरोबर? आता ज्यावेळेस हे होतं आणि मग ते लोकं तिथून पुढं निघून जातात. ती स्त्री पण तिच्या मार्गाने निघून जाते आणि हे दोघं पण ह्यांच्या मार्गाने पुढं निघून जातात. पण हे दोघं जेव्हा निघून जाऊन संध्याकाळी घरी येतात त्यांच्या ऋषींकडे, गुरूंकडे येतात आणि गुरूंकडे आल्यानंतर आहे ना,
तो जो श्याम असतो, तो श्याम काय करतो, तो पण श्याम पण आपल्यासारखाच असतो नाही का. आपण जसं शाळेत करतो ना, बाई आज ह्यानी गृहपाठ केला नाही, बाई आज ह्यानी हेच केलं नाही. अशा अशा प्रकारचा तो श्याम होता. तो श्याम काय करतो लगेच, की अहो गुरुजी आज माहिती आहे तुम्हाला काय झालं, असं असं आम्हाला एक सुंदर युवती भेटली होती आणि हा राम काय झाला, तिच्यामध्येच त्यांनी स्वतःला रममाण करून घेतलं वगैरे वगैरे असं. आता मग गुरुजींनी रामला बोलवलं आणि काय रे हा श्याम काय म्हणतोय, तर तो म्हणला अशी अशी स्त्री भेटली होती. पण मग राम म्हणतो हो का, अरे मला तर नेमकं आठवतच नाहीये. मग तो त्याला सगळा प्रसंग आठवण करून देतो श्याम. मग त्यावेळेस त्या रामाला आठवतं, अरे हो असं काहीतरी घडलेलं होतं नाही. आता ह्या प्रसंगातून काय, मग त्यावेळेस गुरुजी त्याला सांगतात, की "अरे, त्या रामाने काय केलं, तिथं गेला, त्या स्त्रीचा उपभोग पण घेतला, सौंदर्याचा सुखोपभोग घेतला त्याने आणि तिथून पुढे नंतर त्याच्या मनातून ती गोष्ट निघून पण गेली, नाही का. त्याने त्याचं काही चिंतन मनन काहीच केलं नाही. पण तू त्या गोष्टीचा उपभोग तर घेतला नाहीसच, पण तिथून तुझ्या डोक्यात जी गोष्ट घेऊन आलाय ती इथपर्यंत तू घेऊन आलाय आणि अजून पुढेही किती दिवस तुझ्या डोक्यात ती गोष्ट राहील माहित नाहीये. म्हणजे त्या गोष्टीचं तू नको त्या गोष्टीचं चिंतन मनन करण्यातच तुझा वेळ घालवलाय, नाही का. म्हणजे असं आहे, की मला एखाद्या अ, सुखोपभोगाचा जर उपभोग घ्यायचा आहे, नाही का, एखाद्या गोष्टीचा भोग भोगायचा आहे, तर तो मी आसक्त होऊन न भोगण्यापेक्षा अनासक्त होऊन भोगलेला कधी पण बेटर, नाही का. म्हणून दादा काय म्हणतात, की शंकराचार्यांना कधी भजी खात नसतील का, कधी जिलेबी खात नसतील का, सगळ्या गोष्टी खात असतील, पण त्यांच्या डोक्यामध्ये सारखं भजी जिलेबी असं चिंतन नसतं. आली समोर खाल्ली का गेलं, नाही का. तशी ही गोष्ट आहे, की समोर आली, तिचा उपभोग घेतला आणि नंतर त्याच्यातली आसक्ती माझी नष्ट पण झाली. असं जीवन ह्या दिलीप राजाचं होतं. ठीक आहे. मग आपण पण असं जीवन आपलं जगलं पाहिजे ना. म्हणून आता परत खूप झालं, जरा जास्त वेळ झाला या श्लोकावरती. परत आता एकदा संपूर्ण श्लोकाचा अर्थ सांगतो, की अत्रस्तः आत्मानं जुगोप. म्हणजे तो काय करायचा, निर्भयपणे स्वतःचं रक्षण करायचा. अनातुरः धर्मे भेजे. म्हणजेच निरोगी स्थितीमध्ये तो काय करायचा, धर्माचं आचरण सुद्धा करायचा. अगृध्नुः सह अर्थम आददे. तो काय करायचा, निर्लोभीपणाने निराभिलाषपणाने काय करायचा, तो निराभिलाषी बुद्धीने अर्थाचा अ, अर्थार्जन करायचा, संपत्ती मिळवायचा. आणि असक्तः सुखमन्वभूत. म्हणजेच काय, एखाद्या गोष्टीमध्ये आसक्त न होता तो त्या सुखोपभोगाचा उपभोग घ्यायचा. ठीक आहे. असं त्या दिलीप राजाचं जीवन होतं संपूर्ण. म्हणजे किती सुंदर जीवन ते जगत होते नाही का. म्हणून हा रघुवंश आजपर्यंत टिकलेला आहे. मग आपल्याला पण जर असं वाटत असेल, की आपण पण असंच व्हावं, नाही का, आणि हीच त्यांची कीर्ती आहे ना. ते लोक असे जगले आहेत म्हणून आजपर्यंत त्याची कीर्ती पसरलेली आहे. त्या लोकांचं जीवन असं नसतं तर आज आपण त्यांना कोणीच आठवलंही नसतं, त्यांचा विचारही केला नसता. ठीक आहे. म्हणून आपण पण सगळे थोड्याफार प्रमाणात तरी का होईना ह्या मार्गावरती चालण्याचा एक प्रयत्न केला तर आपल्या जीवन विकासासाठी खूपच चांगली गोष्ट ही ठरणार आहे. बरोबर. तर आता हे असे 21 श्लोक आपले झालेले. थांबू